नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कुक्कुटपालन व्यवसायात 2 प्रकारच्या कोंबड्या पाळल्या जातात, अंड्यांसाठी आणि मांसासाठी. अंड्यावरील कोंबड्यांपासून कमी खाद्यात जास्त अंडी उत्पादन होतं. संकर पद्धतीनं तयार केलेली नवीन जात वर्षाला 280 पर्यंत अंडी देते. तसंच मांसासाठी पाळलेल्या कोंबड्या कमी खाद्यात अल्प काळात कापायला तयार होतात. यावेळी त्यांचं वजन साधारण 1.5 ते 2 किलो असतं. आता जेव्हा पक्ष्यांची निवड करायची असते तेव्हा अंडी उत्पादनासाठी व्हाईट लेघॉर्न जातीची पिलं निवडावीत. मांसल कोंबड्यांची पिलं निरनिराळ्या हॅचरीजकडे उपलब्ध असतात. अंडी आणि मांस अशा दोन्ही उद्देशाने, त्याचप्रमाणे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेतावर मुक्त संचार पद्धतीचं कुक्कुटपालन शास्त्रीय तंत्रज्ञानाची जोड देऊन करता येतं. त्यासाठी गिरिराज आणि वनराज या सुधारित जातींचं संगोपन करावं. मंडळी, पिलं अंड्यातून बाहेर पडल्यानंतर 6व्या आठवड्यापर्यंत त्यांना योग्य अशा तापमानाची आणि संरक्षणाची गरज असते. त्यासाठी खास तयार केलेल्या पिंजराघराला ब्रूडर अथवा कृत्रिम दाई असं म्हणतात. पिलं आणायच्या आधी ब्रूडर तयार करून ठेवावा आणि त्याचं तापमान साधारणतः 30 ते 35 अंश सेल्सिअस इतकं असावं. अंड्यातून बाहेर आल्यावर 24 ते 36 तासांपर्यंत पिलांना अन्न पाणी नसलं तरी चालतं. परंतु पिलं आणल्याबरोबर त्यांना ब्रूडरमध्ये ठेवून पसरट भांड्यामध्ये भरडलेला मका द्यावा. तसंच पाण्याचं पसरट भांडं ठेवावं. हे खाद्य सर्वसाधारण 3 दिवसांपर्यंत द्यावं. नंतर मकाकणी आणि पिलांचं खाद्य एकत्र करून द्यावं. पिलांची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी त्यांना आवश्यक तेवढी प्रथिनं आणि ऊर्जा तसंच इतर अन्नघटक असलेलं संतुलित खाद्य त्यांच्या वयाप्रमाणे गरजे इतकं दिलं पाहिजे. वयाच्या 6 आठवड्यांपर्यंत चिक मॅश द्यावं. नंतर ग्रोअर मॅश द्यायला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे मुबलक स्वच्छ आणि ताजं पाणी दिलं पाहिजे. नियमित ब्रूडरची स्वच्छता राखली पाहिजे. पिलांचं रोगराईपासून रक्षण व्हावं म्हणून वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसी त्यांना द्याव्यात. मंडळी, पिलांप्रमाणे 6 आठवड्यावरील पक्ष्यांना विशिष्ट तापमान ठेवावं लागत नाही. तरी देखील तीव्र थंडी, कडक उन्हाळा आणि पाऊस यापासून पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी विशिष्ट प्रकारची घरं आणि इतर सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतात. योग्य प्रकारचं गरजेएवढं खाद्य त्यांना मिळालं पाहिजे. मुबलक प्रमाणात स्वच्छ पाण्याचा अखंडित पुरवठा, नियमित स्वच्छता तसंच वेळीच औषधोपचार आणि रोगप्रतिबंधक लसीकरण करणं महत्त्वाचं आहे. याचबरोबर पक्ष्यांच्या वाढीकडेही लक्ष ठेवावं. मंडळी, कोंबड्यांच्या घरासाठी जागा साधारण उंचावर आणि मुरमाड जमिनीची असावी. जागा गावापासून आणि मुख्य रस्त्यापासून फार दूर नसावी. सतत मोकळी हवा आणि स्वच्छ पाणी मिळेल अशी असावी. तर मंडळी, अशा पद्धतीने कोंबडी पालन जर आपण केलं तर त्यापासून चांगला फायदा आपल्याला होऊ शकेल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.